नमस्कार श्रोते हो. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात ग्रामीण कथालेखक श्री चंद्रकांत पाटील यांच्या लेखणीतनं साकारलेली कथा होरपळ. बाबूराव साठपे सांगलीच्या ITI टर्नर झाले आणि खडकीच्या एका मोठ्या कंपनीत कामाला लागले. पहिल्यापासूनच ते कष्टाळू आणि अभ्यासू असल्यानं अल्पावधीतच ते एक हुशार कामगार म्हणून गणले जाऊ लागले. कंपनीतील अतिशय अवघड आणि प्रिसिजन जॉब तयार करण्यात त्यांचा हातभार लागायला लागला. क्रिटिकल जॉब प्रोसेसिंग शीट तयार करताना अधिकारी लोक त्यांचा सल्ला घ्यायला लागले. त्यांचं कौशल्य पाहून कंपनीनं त्यांना टूल सेटर केलं. त्यांची लोकांना शिकवण्याची पद्धत तसंच बरोबर घेऊन जाण्याच्या वृत्तीमुळे कामगारापासून ते मॅनेजरपर्यंत सर्वजण त्यांना बाबू मास्तर म्हणायला लागले. सेवानिवृत्त होताना ते मास्तर म्हणूनच सेवानिवृत्त झाले. घरात बाबूराव सगळ्यात थोरले, त्यामुळे सर्व भाऊ बहिणी मुलं आणि इतर नातेवाईक त्यांना नाना म्हणून बोलवत आणि त्यांच्या मिसेसना सर्वजण नानी म्हणत. अगदी मुलंसुद्धा आई न म्हणता त्यांना नानी म्हणूनच हाक मारत. नाना साधारण 5-5.25 फूट उंचीचा, गुटगुटीत सावळ्या रंगाचा इसम. बाबू नाना म्हणजे काम आणि काम म्हणजे नाना असं काहीतरी गणित होतं. ते कधी निवांत बसलेत असं दिसतच नसे. सदोदित काहीतरी व्यापात ते गुंतलेले असत. थोडक्यात शांत बसणं त्यांच्या स्वभावातच नव्हतं. कंपनीत असताना ह्याच गुणामुळे ते कामगार असून सुद्धा सुपरवायझर पदापर्यंत पोहोचलेले होते. नानांना 2 मुलगे, दोघेही हुशार. एक इस्रोमध्ये तर दुसरा अमेरिकेत IT कंपनीत होता. नानांनी कामगार कॉलनीत प्लॉट घेतला, केशवनगरला घर बांधलं. मुलं आपापल्या बायका घेऊन पांगली होती. गावी पलूसला पुतण्या शेती सांभाळत होता, त्यामुळे घरी हे नवरा बायको दोघंच राहत असत. नाना घरात असले की साफसफाई करणं, कपडे धुणं, बायकोला स्वयंपाकात मदत करणं, दळण आणणं, भाजीपाला आणणं असली कामं हौशीनं करत. आणि आता तर ते रिटायर झाले होते. मग काय, त्यांनी घराचा ताबाच घेतला. सकाळी उठल्यापासनं पाणी तापवणं, चहा करणं, अंथरुणं काढणं, व्यायाम करणं, भाज्या निवडणं, चिरणं, कुकर लावणं. थोडक्यात घरामध्ये भाकरी आणि चपाती सोडून सर्व कामाची जबाबदारी त्यांनी उचललेली होती. ते मजेत बायकोला म्हणत, कांचन, तुला 2 सुना असून त्या तुझ्याजवळ नाहीत, त्यामुळे तुला सुनेचं सुख मिळालं नाही, तेव्हा आजपासनं मी तुझी सून. आणि खरोखर नानीला सासूचं सुख लाभलं. नानी अभिमानानं सगळ्या नातेवाईकांना सांगायच्या, आता काय बाई, मला सुना आल्या आणि मी गादीवर बसून जेवतीये, त्यामुळे माझं वजन वाढलंय. नाना कारखान्यातनं निवृत्त झाले, पण प्रत्यक्षात नानी रिटायर झाली. कारखान्यात एवढं काम करून सुद्धा नानाची कामाची भूक भागलेली नव्हती. फावल्या वेळात ते पेपर, कथा, कादंबऱ्या वाचत, मोबाईलवरच्या गोष्टी ऐकत. हळूहळू त्यांनी मोबाईलवर कंपनीतल्या रिटायर लोकांचा ग्रुप जॉईन केला. वेळ जात नाही म्हणून ते त्यावर कंपनीतल्या अनुभव लिहायला लागले आणि ते लोकांना आवडायला लागले. मग गावातल्या काही गोष्टी, व्यक्तिचित्रणं, लेख लिहायला लागले. त्यालाही लोकांचा चांगला प्रतिसाद मिळायला लागला. त्यामुळे नानांचा उत्साह वाढला. मग नाना निरनिराळ्या लेखकांची पुस्तकं वाचायला लागले, अभ्यास करायला लागले आणि नानांकडनं दर्जेदार कथा निर्मिती व्हायला लागली. कुठलीही कथा लिहिली की नानांना शंका असायची की कथा चांगली झाली आहे का नाही. मग ते ती कथा नानीला दुपारी चहानंतर वाचून दाखवत असत. नानी छान आहे म्हणाली की त्यांचा उत्साह वाढे, मग ते पुढे जात. गेल्या काही वर्षात नानांनी 2 कथासंग्रह आणि 1 कादंबरी प्रकाशित केली. त्यांच्या होरपळ या कादंबरीला जवळजवळ 10 राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले. नानांचं नाव साहित्य क्षेत्रात परिचित झालं. नानांची पुस्तकं समुद्रापार गेली, तशीच ती खेड्यापाड्यातही पोहोचली. नानांची बायको पुरस्कार घ्यायला नानाबरोबर जायची. पुस्तकाचं आलेलं मानधन, पैसे घ्यायची, पण नाना लिहायला लागले की तिला बरं वाटायचं नाही. त्या म्हणायच्या, या लिहिण्याच्या नादानं तुमचं घरातलं लक्ष कमी होतंय. नाना ऐकायचे आणि सोडून द्यायचे. पण हल्ली नाना वयोमानाप्रमाणे थकत चालले होते. नानीही थकली होती. नानी नानांना नेहमी म्हणायची, अहो आता लिखाण बास करा,
आता देवाधर्माचं काहीतरी करा, घरात लक्ष द्या. नानांकडे बऱ्याच पुस्तकांची मागणी यायची. मग नाना ती पुस्तकं कुरिअर करत असत किंवा पोस्टात जाऊन स्पीड पोस्ट करत असत. पोस्ट घरापासून लांब असल्यामुळे त्यांना पोस्टात वरचेवर जाता येत नसे. मग त्यांना एक कुरिअरवाला भेटला. तो कुरिअरचं काम करी, शिवाय पोस्टात पार्सल टाकायचंही काम करत असे. त्या कुरिअरवाल्याचं नाव होतं पवन कुरिअर. ते कुरिअर शॉप एक अनिल नावाचा मुलगा आणि त्याची आई राधाबाई हे दोघं चालवत होते. अनिल कॉलेजात जायचा, जाताना पोस्टातली कामं करायचा. पण पोस्टात रांगेत उभं राहावं लागत असल्यामुळे त्याचा बराच वेळ पोस्टात जायचा हे त्याच्या आईला पसंत नसायचं. पण नानाचे आणि अनिलचे संबंध चांगले, त्यामुळे नानांचं काम तो करत असे. असं बरेच दिवस चाललं होतं. एक दिवस एका खेडेगावातल्या वाचनालयाची ऑर्डर आली. तिथे कुरिअरची सोय नव्हती आणि नानांना पोस्टात जाणं शक्य नव्हतं. मग नानांनी पवन कुरिअर गाठलं. पण आज अनिल दुकानात नव्हता, त्याची आई राधाबाई दुकानात होती. नानांना बघितल्यावर राधाबाईच्या कपाळावरच्या शिरा ताणल्या गेल्या. कशाला आली ही बॅद, असं ती मनातल्या मनात म्हणाली. राधाबाई तब्येतीनं अशक्त आणि खंगलेली होती. ती बहुतेक विधवा असावी. चरितार्थासाठी ती कुरिअर शॉप चालवत होती. नाना त्यांना म्हणाले, अनिल कुठे दिसत नाही आहे? नाही, तो कॉलेजात गेलाय. मला पार्सल पाठवायचं आहे. मग द्या माझ्याकडं, मी पाठवते. नाही, ते स्पीड पोस्ट करायचं आहे. अहो, मग उद्या या. नाही, कसं आहे, ते आज पाठवणं गरजेचं आहे. प्लीज तुम्ही आज नाही म्हणू नका हो. नाना अगदी कळकळीला येऊन म्हणाले, नाही नको ते, आम्हाला ते पोस्टात जाऊन वेळ खर्च करणं नाही परवडत. दे नकोसळाचं आणि काम मुसळाचं, आम्हाला नको आहे ते. हे बघा, जो काही तुमचा मोबदला होत असेल तो द्यायला तयार आहे मी, पण तुम्ही नाही म्हणू नका. मला पोस्टात जाणं जमत नाही हो, प्लीज मेहरबानी करा. असं नाना परत कळकळीनं म्हणाले. म्हातारा फार हट्टाला पेटलाय म्हणून तिने ऑर्डर घेतली, पण अव्वाच्या सव्वा पैसे सांगितले. आता काय करणार? अडला नारायण. नाना एक एक रुपयाचं महत्त्व जाणणारे ग्रहस्थ, पण करणार काय? त्यांना पोस्टात जाणं शक्य नव्हतं आणि लोकांना वेळेत सेवा द्यावी या मताचे ते होते. म्हणून त्यांनी विचारलं, बोला मग किती पैसे देऊ तुम्हाला? नाना पुन्हा आपल्या दुकानात येऊ नयेत या उद्देशानं राधाबाई फाडदिशी म्हणाल्या, द्या 400 द्या. त्यावर नाना म्हणाले, अहो 2च पार्सल्स आहेत. एकाचे 70 आणि दुसऱ्याचे 50, अधिक तुमचे सर्व्हिस चार्जेसचे 100. नाही 150 पोस्टाचे होत्यात आणि 100 आमचे होत्यात. 400 बरोबर सांगितलेत. नानांना हा हिशोब पटला नाही, पण परिस्थिती ओळखून नाना म्हणाले, ठीक आहे, पैसे घ्या तुम्ही, मला फक्त स्पीड पोस्टची पावती दाखवा, हिशोब नंतर बघूयात आपण. आणि पार्सल देऊन नाना परत फिरले. पुढे काही दिवसांनी अनिल त्यांना भेटला. अनिलने त्यांना पोस्टाच्या पावत्या दिल्या. त्यानुसार पहिल्या कुरिअरचे 72 रुपये तर दुसऱ्या कुरिअरचे 45 रुपये झाले होते. आता नानाने हिशोब केला. 72 अधिक 45 आणि सर्व्हिस चार्जेस 100 असे मिळून 217 रुपये झाले. म्हणजे 183 रुपये कुरिअरवाला राधा मॅडमकडे राहिलेले आहेत. अशा प्रकारे हिशोब करून नानांनी अनिलला आणि राधाबाईंना सविस्तर व्हॉट्सअप मेसेज पाठवला. तसंच राहिलेले पैसे पुढच्या बिलात वळते करावे अशी विनंतीही केली. मधल्या महिनाभराच्या काळात नानांना कुरिअर करायचा काही प्रसंग आला नाही. नंतर अशीच एक मागणी आली म्हणून नानांनी पार्सल तयार केलं आणि नाना नानीला म्हणाले, चल जरा भाजी मार्केटमध्ये जाऊ, पाय मोकळे होतील. येताना कुरिअरवाल्याला पार्सल देऊ आणि भाजी घेऊन येऊ. मग ते रिक्षाने भाजी मार्केटमध्ये गेले, भाजी घेतली आणि चालत चालत पवन कुरिअरकडे आले. यावेळी कुरिअरच्या दुकानात अनिल आणि त्याची आई राधाबाई दोघंही होते. राधाबाईंचं आलेल्या पार्सल सॉर्टिंगचं काम चालू होतं तर अनिल मोबाईल बघत कोपऱ्यात दंग होता. नाना काउंटरवर आलेत हे राधाबाईंनी पाहिलं, पण त्यांच्याकडे न पाहिल्यासारखं करून त्यांनी कामात असल्याचं भासवलं. नानांना कळून चुकलं की ह्या बाईंना आपलं काम करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे. तरी पण त्यांनी मोबाईल बघत थोडा वेळ वाट बघितली आणि ते अनिलला म्हणाले, अनिल अरे ही 2 पार्सलं स्पीड पोस्ट करायची आहेत. अनिल हो म्हणेल या भीतीनं राधाबाईंनी तोंड उघडलं आणि त्या म्हणाल्या, आम्ही कुरिअर सोडून पोस्टाची कामं करणार नाही, आम्हाला ते परवडत नाही.
नाना म्हणाले, "हे बघा, यावेळी फक्त पार्सल करा. पुढच्या वेळी मी नाही येणार तुमच्याकडे." पण राधाबाई काही ऐकायच्या मूडमध्ये नव्हत्या. त्या म्हणाल्या, "आजोबा, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का?" नाना हतबल झाले. काम होणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं आणि शेवटी ते म्हणाले, ठीक आहे मॅडम, तुम्हाला माझं काम करायचं नसेल तर करू नका, पण हिशोब तरी क्लिअर करा ना माझा." "कसला हिशेब?" त्या ताडकान उठत म्हणाल्या. "अहो, असं काय करताय? मी तुम्हाला मागच्या वेळी ₹400 दिलेत ना. मग बरोबर आहे ना, तेवढा खर्च येतोच आहे." नानांनी खिशातला मोबाईल काढला, व्हॉट्सअप केलेले मेसेज दाखवले आणि म्हणाले, "हा हिशोब बघा. याप्रमाणे तुमच्याकडे माझे ₹183 राहिलेत, ते मला परत द्या आणि विषय संपवून टाका." राधाबाईंनी त्यांचं काही ऐकायचंच नाही असं ठरवलं होतं, त्यामुळे आपण कामात आहोत असं त्या भासवत होत्या. त्या ऐकायच्या मूडमध्येच नाहीत हे दिसून आल्यावर नानांनी अनिलकडे मोर्चा वळवला आणि त्याला सांगायचा प्रयत्न केला. तसा राधाबाईंचा संयम सुटला. त्या जोरात म्हणाल्या, "तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का हो? आम्ही पैसे देऊ शकत नाही, तेवढा आमचा खर्च झालेला आहे." आता या सगळ्या परिस्थितीत नानांचा पेशन्स संपत चालला होता. तेही जोरात म्हणाले, "तुम्हाला धंदा नको असेल तर ठीक आहे, पण माझे जास्त घेतलेले पैसे परत करा." नानांनी कंपनीत अनेक कठीण प्रश्न सोडवले होते, पण या प्रश्नावर सोल्युशन निघत नाही हे बघून नानांनी बॅकफूटवर जायचं ठरवलं आणि ते अनिलला म्हणाले, "ठीक आहे, अनिल, तुम्हाला त्रास झालाय ना? मग अजून पैसे घ्या. मला तुमच्याकडून ₹183 येणार, त्यातले मला फक्त 100 परत द्या, मग तर झालं." तरीसुद्धा राधाबाई काहीही ऐकायच्या मूडमध्ये नव्हत्या. त्या बडबडत होत्या. त्यांचा बॅलन्स गेला होता. त्यांच्या कपाळाची शीर ताणली गेली होती. त्या हातातली पार्सलं आपटत होत्या. त्या एका जागी स्थिर उभ्या राहू शकत नव्हत्या. बेचैन झाल्या होत्या त्या. नानांचा मुळातच त्यांना राग आला होता. शेवटी त्या नानांना म्हणाल्या, "हे बघा काका, पैसे-बिशे काय मिळणार नाही. तुम्ही पहिले इथून चालते व्हा आता." मग अशा प्रसंगी कोणाचंही होईल तेच नानांचं झालं आणि नानांचा तोल सुटला. त्यांचा चेहरा घामानं डबडबला, हात कापायला लागले. नानांनी हात वर केला आणि जोरात म्हणाले, "आमचे पैसे काही झाडायला लागलेत का? कसे मिळत नाहीत तेच बघतो. मी सगळ्यांना ओरडून सांगतो." नानांचा आवाज चढल्यामुळे बाजूला उभ्या राहिलेल्या नानीच्या लक्षात आलं की काहीतरी वेगळं होतंय, प्रकरण हाताबाहेर चाललंय, म्हणून त्या जलद गतीनं नानांच्या जवळ आल्या. त्यांच्या हाताला धरून ओढायला लागल्या. तेवढ्यात दुकानात बाजूला उभा राहिलेला अनिल आता मध्ये पडला आणि म्हणाला, "तुम्ही माझ्या आईला बोलायचं काम नाही. पैसे मिळणार नाहीत आणि हातबीत अजिबात नाचवायचा नाही, महागात पडल." इकडे नानी नानांना म्हणाली, "अहो, तुम्हाला काही कळतंय का? 100-200 रुपयासाठी एवढं भांडताय? तुम्हाला समजत कसं नाहीये?" आणि दुसऱ्या बाजूला त्या राधाबाईंना म्हणाल्या, "अहो, ते आजारी आहेत, वीक झालेत ते. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका हां तुम्ही." पण नाना सटकले होते. ते नानीला म्हणाले, "थांब गं जरा. प्रश्न पैशाचा नाही, प्रश्न तत्वाचा आहे. हा अन्याय होतोय माझ्यावर. माझे कष्टाचे पैसे आहेत, त्यांना ते पचणार नाहीत, अंगावर उठतील पैसे." बघता बघता आजूबाजूच्या दुकानातली माणसं गोळा झाली. नानांचा अवतार बघून बाई थरथर कापायला लागल्या. नानी हळूच नानांना म्हणाली, "अहो, आपल्या इतर लोकांनी हजारो रुपये नेले उसनावर. त्यांनी ते परत दिले नाहीत, त्यांचं आपण काय केलंय? जाऊ द्या हो, हे पण तसेच गेले पैसे असं समजायचं. घरी चला, एक तर तब्येत नाही बरी." अखेर नानांना काय वाटलं कोणास ठाऊक, ते एकदम शांत झाले आणि पुढच्या कट्ट्यावर जाऊन बसले. आपण एवढ्याशा गोष्टीसाठी उगीचच त्रागा केला असं त्यांना वाटायला लागलं. एवढ्यात काय झालं कोणास ठाऊक, त्या बाईंचा फोन आला. तो नानींनी घेतला. "तुमचे पैसे घेऊन जावा." त्या बाई म्हणाल्या. मग नानी म्हणाल्या, "नको आपल्याला ते पैसे. घरी चला." नाना म्हणाले, "नाही नाही, ते पैसे घेऊन ये, प्रश्न तत्वाचा आहे." शेवटी नानींनी भाजीच्या पिशव्या नानांच्या जवळ ठेवल्या आणि त्या ₹100 घेऊन आल्या. हेच आधी कळालं असतं त्यांना तर एवढा तमाशा करावा लागला नसता. नाना म्हणाले. अर्थात नानांना हायसं वाटलं होतं, विषय संपला होता. इकडे अनिलच्या आईला भांडून भांडून चक्कर आली. त्या खाली बसल्या. त्यांना कसं तरी व्हायला लागलं. शेवटी त्या अनिलला म्हणाल्या, "अनिल, तू दुकानात थांब, मी घरी जाते, मला नाही बरं वाटत." अनिलला म्हणावंसं वाटत होतं की आई, असं का केलंस तू? ते ₹100 त्याच्याबरोबर वाद घालायची काय गरज होती? तुझी तब्येत बरी नाहीये, तुझ्या लक्षात यायला पाहिजे होते. पण परिस्थिती ओळखून तो काही बोलला नाही.
अनिल आणि त्याची आई एका चाळीत राहत होते. वरच्या मजल्यावर त्यांचं घर होतं. भांडणानंतर त्या रिक्षा करून घरी आल्या आणि हळूहळू जिना चढून वर येऊ लागल्या. नानांचा तुमच्या अंगावर ते पैसे उमटतील हा घणाघाती आवाज त्यांच्या कानात घुमत होता. उगीचच त्या अंगावर हात फिरून बघत होत्या. त्यांच्या मनाला ते लागलं होतं. त्यांना पश्चात्ताप होत होता. आपण नानांकडनं जास्तीचे पैसे घेतले हे चुकीचं होतं असं त्यांना वाटत होतं. आपण चुकलो हे त्यांना जाणवत होतं आणि अशा तंद्रीत त्या लोखंडी जिना चढत होत्या. अखेर त्या शेवटच्या पायरीवर पोहोचल्या आणि तिथेच कोसळल्या. हात निसटला आणि जिन्यावरनं गडगडत त्या खाली आल्या. शेजाऱ्या पाजाऱ्यांनी त्यांना पाहिलं. दंगा झाला. लोक गोळा झाले. त्यांना शेजारच्या सरकारी दवाखान्यात नेण्यात आलं. अनिलला बोलवून घेण्यात आलं. अनिलला डॉक्टर म्हणाले, हे बघा त्यांच्या डोक्याला पाठीला मार बसलाय. त्यांची फुफ्फुसं वीक आहेत. आपण 24 तास वाट बघू आणि नंतर काय ते ठरवू. डॉक्टर डॉक्टर काय पण करा, पण माझ्या आईला वाचवा डॉक्टर. हो, आमचा तोच प्रयत्न आहे. डॉक्टर म्हणाले. पण दुसऱ्या दिवशी अनिलची आई कोमात गेली. डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं. असेच 4-5 दिवस गेले. दररोज आम्ही प्रयत्न करतोय असं डॉक्टर म्हणायचे, पण काही उपयोग झाला नाही. 5व्या दिवशी अनिलची आई गेली आणि अनिलवर दुःखाचा डोंगर कोसळला. एका सकाळी नाना पेपर वाचत बसले होते. तेवढ्यात एका अनोळखी नंबरवरनं नानांना फोन आला. नानांनी फोन घ्यायचा का नाही करत फोन घेतला. हॅलो, मी इन्स्पेक्टर अमोल ढवळे, हडपसर पोलीस स्टेशनमधनं बोलतोय. आपण बाबूराव साटपे बोलताय का? हो, मीच बोलतोय. नाना घाबरले होते. हे बघा, तुमच्या विरुद्ध अनिल रणदिवे यांनी तक्रार केली आहे. त्यांच्या आई वारले आहेत आणि त्याला तुमचं भांडण कारणीभूत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही एकदा पोलीस स्टेशनला या आणि स्पष्टीकरण द्या. नानांना धक्का बसला. अनिलची आई आपल्या बोलण्यानं मरेल असं आपण काय बोललो याचा ते विचार करायला लागले. त्यांना पश्चात्ताप व्हायला लागला त्या भांडणाचा. त्यांनी ही बातमी लगेच नानींना सांगितलं. नानींनी नानांना आधार देण्याऐवजी त्यांचीच खरडपट्टी काढली. लेखक व्हायचंय ना तुम्हाला? केवढ्यात पडलं आता हे सगळं? 1000 वेळा तुम्हाला सांगितलं की ह्या वयात असल्या गोष्टी करू नका, पण तुम्ही ऐकल्या का? भोगा आता फळं. नाना चिंतित झाले. काय करावं हे नानांना समजेना. कुणाला सांगावं, कुणाचा सल्ला घ्यावा हेही कळेना. अखेर नाना नानी हडपसर पोलीस स्टेशनला पोहोचले. नाना नानी इन्स्पेक्टर ढवळेंच्या केबिनमध्ये गेले. इन्स्पेक्टरने नानांना प्राथमिक माहिती विचारली. कुठे राहता, मुलं काय करतात वगैरे चर्चा झाल्यानंतर इन्स्पेक्टर म्हणाले, हे बघा मिस्टर साटपे, अनिल रणदिवेंनी तुमच्या विरोधात जी तक्रार केली आहे त्या बदल्यात तो 25 लाख रुपये तुमच्याकडनं मागतोय आणि पैसे दिले नाहीत तर तुमच्या विरुद्ध कोर्टात केस करू असा तो इशारा देतोय. नाना नानी हे सर्व ऐकून अस्वस्थ झाले. नानांच्या छातीत दुखायला लागलं. नानीच्या पोटात कळ आली. त्या टॉयलेटलाच गेल्या. इन्स्पेक्टर ढवळेंना परिस्थिती नियंत्रणाबाहेर जातीये हे लक्षात आलं आणि त्यांनी लगेच पवित्रा बदलला. ते नाना नानीला म्हणाले, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्यांनी कितीही भीती दाखवली तर लगेच काही होत नाही, मी बघतो, तुम्ही चिंता करू नका. असं इन्स्पेक्टरने दोघांनाही आश्वस्त केलं. पाणी मागवलं. नाना नानींना धीर दिला. सगळं वातावरण शांत झाल्यावर संपूर्ण केसची माहिती घेतली आणि आता तुम्ही घरी जा, शांत राहा, मी बघतो काय करायचं ते, असं इन्स्पेक्टर म्हणाले. आणि जाता जाता परत म्हणाले, तुमच्या बोलण्यावरनं तुम्ही सांगलीकडचे दिसताय. अहो, अरे वा, कुठलं गाव तुमचं? नानांनी सांगितलं, पलूस. अरे वा, तुम्ही तर आमच्याच भागातले निघालात. मी भिलवडीचा आहे. छान छान छान, तुम्ही जा, चिंता करू नका, मी माझ्या परीने तुम्हाला मदत करतो. शेवटी नाना उठले. त्यांनी इन्स्पेक्टरना साश्रू नयनांनी नमस्कार केलं आणि तिथून बाहेर पडले. एक दिवशी इन्स्पेक्टर ढवळेंनी अनिलला बोलवून घेतलं आणि विचारलं, अनिल, आपण जो तक्रार अर्ज दिलाय त्यानुसार साटपे आजोबांच्यावर केस घालूया, आम्हाला काही अडचण नाही, पण त्यासाठी काही कागदपत्र, पुरावे, फोटो लागतील. नाही नाही साहेब, तसलं काय नाही माझ्याकडं, इन्स्पेक्टरना थांबवत तो म्हणाला.
मग केस कशी करणार? हे काय भाजी मार्केट आहे? इन्स्पेक्टर रागानं म्हणाले, "नाही तसं नव्हं. काय आमच्या गल्लीतल्या दादांनी सांगितलं तुमच्या मदतीने आजोबाकडनं पैसे वसूल करायचे." इन्स्पेक्टर अनिलला हाताने थांबवत म्हणाले, "अनिल, अरे पोलिसांच्या मदतीनं चांगल्या माणसांना भीती दाखवायची आणि पैसे वसूल करून निम्मे-निम्मे खायचे, असं म्हणणं आहे का तुझं? हे बघ, इथे तसलं काही होणार नाही. मी तुझ्या आईची फाईल हॉस्पिटलमधनं मागवली आहे. त्यांना दम्याचा विकार होता. त्यांची फुफ्फुसं 30%च काम करत होती. त्यांच्या शरीरात रक्त नव्हतं. त्या वीक झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना चक्कर आली आणि त्या जिन्यावरनं खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला मार लागला आणि त्यात त्यांचं निधन झालंय हे स्पष्ट लिहिलंय इथे. त्यामुळे ही केस साठपेंच्या विरुद्ध उभी राहू शकत नाही. आणि जर ही केस कोर्टात घातलीस तर 10 वर्षांनी पहिल्या कोर्टाचा निकाल लागेल, तो सुद्धा तुझ्या विरुद्ध. बघ काय करायचंय ते तू ठरव. मला सांग अनिल, लोकांच्यावर अन्याय करून पैसे मिळवता येतात का? तुला निश्चित माहिती आहे की या केसमध्ये त्या आजोबांचा काहीही दोष नाहीये. तुमच्या आईनं जास्त पैसे ठेवून घेतले होते त्यामुळे तो तंटा झाला. आता शांतपणे घरी जा, पुढच्या कामाला लाग, उगाच डोक्याला ताप करू नकोस. आणि अनिल घरी निघून गेला. परत एक दिवशी इन्स्पेक्टर ढवळे नानाच्या घरी आले. त्यांनी केस निकालात काढली आहे, त्यामुळे तुम्हाला अनिलचा काहीही त्रास होणार नाही, असं नाना-नानींना सांगितलं. नानांनी त्यांचे खूप आभार मानले. नानी म्हणाल्या, "तुम्ही होतात म्हणून मार्ग निघाला. तुमच्या जागी दुसरा कोणी असता ना, तर आमच्या असहाय्यतेचा फायदा घेतला असता त्यांनी. आम्हाला मानसिक त्रास झाला असता. शिवाय आर्थिक नुकसान सुद्धा झालं असतं. इन्स्पेक्टर साहेब, तुमचे उपकार आम्ही जन्मभर नाही विसरणार." असं म्हणून दोघंही रडायला लागले. इन्स्पेक्टरनी दोघांनाही समजावून सांगितलं, स्वतःचा मोबाईल नंबर दिला, काहीही अडचण आली तर फोन करा, असं सांगून त्यांनी नाना-नानींचा निरोप घेतला. पण हे प्रकरण झाल्यापासनं नाना दिगमूढ झाले. ते घरात शांत बसायचे. जेवढं विचारतील तेवढंच बोलायचे. पूर्वीची नानांची घरात चाललेली धावपळ, उलाढाल नानींना आठवायची आणि आता ते शांत बसलेले बघितले की नानीला गलबलून यायचं. नानींना वाटायचं उठावं, त्यांना म्हणावं, "अहो कथा लिहा." किंवा त्यांनीही म्हणावं, "अगं मला कथा लिहायची आहे, डिस्टर्ब करू नकोस." पण तसं काही व्हायचं नाही. मग नानी उठायच्या, त्यांच्या जवळ जायच्या आणि म्हणायच्या, "अहो ऐका ना, मला कथा ऐकायची आहे. ही घ्या वही आणि पेन, लिहा की ओ कथा." नानी विनवणी करायच्या, पण काही हालचाल व्हायची नाही. ते नुसते नानीच्या चेहऱ्याकडे बघायचे आणि अश्रूंशिवाय काहीच बाहेर पडायचं नाही. श्रोते हो, ही होती ग्रामीण लेखक चंद्रकांत पाटील यांच्या लेखणीतनं साकारलेली कथा. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.